तर नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। आणि बघा आता काय सुरू आहे, तर आज आपला पहिला दिवस आपल्या शेतातला, घरच्या शेतातला, आणि आज आहे आपलं सोयाबीनचं पेरणं। तर बघा आता ट्रॅक्टरनी पेरून घ्यायचं आहे आपल्याला। तर बघा आपलं पेरणं कशा प्रकारे होते तर बघूया आता। तर मंडळी बघा आमचं सोयाबीन रवी कंपनीचं, उन्नती कंपनीचं हे सोयाबीन आहे। तर हे सोयाबीन आपण पेरणार आहोत आणि खात सुद्धा आणलेला आहे बघा आपण। तर खात सुद्धा आमची बॅग आहे आपली, हे बघा उन्नती, एकदम बेस्ट असं आहे सोयाबीन। आणि हे बघा हे आहे खात, बघा हे आहे खाताची चुंगडी काय। तर बघा मंडळी आता आपलं खत आणि सोयाबीन दोन्ही आता चुंगड्या फोडणं सुरू आहे। तर बघा आता तिकडे आहे ट्रॅक्टर आपलं, तर त्या ट्रॅक्टरमध्ये त्या पेरणी यंत्रामध्ये टाकून घ्यायचं आहे आपल्याला हे खत। आणि हे एका ह्याच्यात खत टाकायचं आणि एका ह्याच्यात सोयाबीन टाकायचं। पप्पा ओ हे चुंगडी हालत आहे अजून। तर हे बघा मंडळी आता आमची चुंगडी या वाऱ्याने खाली हे झाली। तर बघा आता पूर्ण खत अशा प्रकारे सांडलं। हे बघा आता मंडळी, हे बघा खत टाकून घेत आहे, हे बघा आपल्या खताची चुंगडी। तर हे बघा मंडळी आता खत, बघा मंडळी बरोबर। तर बघा मंडळी हे सोयाबीन आहे बघा, तिथं कॅमेरा अंदर ती कंपनीचं सोयाबीन आहे। बघा आता या पेरणी यंत्रामध्ये असं टाकून घ्यायचं आहे आपल्याला। हे बघा बघा हे आहे सोयाबीन आणि हे आहे तर बघा मंडळी आता नारळ सुद्धा चांगलं निघलं आहे। आपल्या पेरणीला आता सुरुवात करायची आहे। बघा आता संपूर्ण वातावरण शेतातलं आता पेरणी चांगली होऊ दे रे बाबा। तर बघा मंडळी पेरणीला सुरुवात एकदम करायची आहे आता। तर व्हिडिओ संपूर्ण बघा। आणि हे बघा आता हे आपलं ट्रॅक्टर आहे, ट्रॅक्टरवर बसून आहे मी। आणि हे बघा आपलं पेरणी यंत्र, मंडळी सोसाट्याचा वारा सुद्धा सुटला आहे, तिकडे पेरणी सुद्धा सुरू आहे बघा। तर पेरणी छान होत आहे, कारण 2 दिवसापूर्वी या शेतामध्ये थोडा पाऊस झाला होता, भरपूर असा नाही झाला पण थोडाफार पाऊस झाला होता। त्याच्यामुळे मग आता पेरणी यंत्र हे छान असं जमिनीमध्ये जाऊन ते बी छान असं पडत आहे। तर अशा प्रकारे आमचं बघा पेरणं सुरू। आणि तुमच्याकडे कशा प्रकारे असतात तर कमेंटमध्ये सांगा तुम्ही। आमच्याकडे बघा असं असते। तर ते पेरणी यंत्र म्हणजे आमचं ट्रॅक्टर थांबला आहे। तर बघत आहे मी जाऊन आता काहून थांबलाय, काहून थांबलं रे। हा मग का बांधच आहे त्याचा। हां हां
तर बघा मंडळी, आता हे सोयाबीन झाकासाठी जुगाड आहे. काऊन तर माहिती आहे का, हे आपलं सोयाबीन जे आपण पेरलं होतं असं उघड्यावर येत आहे बघा. तर हे असा दाना झाकून पाहिजे, त्यासाठी आपलं हे अशा प्रकारे जुगाड सुरू आहे. आता हे बांधत आहे, कारण कसं माहिती आहे का, जसं आपलं ट्रॅक्टर समोर जाईल तसं हे या झुडपानी असं ते झाकत जाईल, त्यासाठी हे झुडप आणलं आहे. परत एकदा सांगते मंडळी, मी तुम्हाला पेरायचं ठरवलं मी, तर पेरायचं कसं का ठरवलं सांगते मी तुम्हाला. आता जवळजवळ 15 दिवस झाले सारखी पाण्याची वाट बघत आहोत, तरी सुद्धा पाणी आलेलं नव्हता. पण त्या दिवशी थोडा शिरवा सापा झाला होता या वावरात, हे बघा. तर शिरवा सापा झाला, तर म्हटलं आता किती दिवस वाट बघायची, तर एक रिक्स म्हणून हे 2 एकर वावर आहे ते पेरून टाकायचं म्हटलं. तर म्हणून आता आमचं पेरणं आम्ही लावलं आहे आज. कारण कसं आहे, मग एका वेळेस सगळे कामं येतात आणि मग पाऊस वगैरे येऊन पडला तर तेही धोका असतो. तर आमच्या शेतकऱ्यांचं कसं असते माहिती आहे का तुम्हाला, पाऊस आला तिकडून धोका, नाही आला तिकडून धोका, दोन्हीही करून शेतकऱ्याचं मरणं असते बघा मंडळी. जर आपण आता विचार केला की आपण आता नाही पेरत, नंतर बघू, हा विचार केला तर असंही वाटते की आता जर पेरलं नाही आणि पाऊस जर आला एक वेळेचा आणि मग तो 15 पाऊण महिना राहिला, 15 दिवस रेग्युलर राहिला, तिथंही आमचं मरणच आहे. कारण बी हे सडून जाते जागेवरच, किंवा झाडं आपल्या घरी सारख्या पाण्याने झाडंही मरून जाते. त्यासाठी मग आता तेही टेन्शन, हेही टेन्शन. पण आपल्याला एकच करायचं आहे आता, टेन्शन शेतकऱ्याचं नावच आहे की तडजोड करणं. त्याच्यानंतर टेन्शन म्हणजे शेतकऱ्याच्या नशिबी टेन्शन हे कुठंच चुकलेलं नाही आहे. त्याच्यामुळे मग करावंच लागते, जे कामं करायची ते आपल्याला वेळच्या वेळी करावंच लागते. त्याच्यामुळे म्हटलं जे जसं जमेल तसं म्हटलं बघू येते की नाही. तर कारण दोन्हीकडे मरणं असल्यामुळे काहीतरी निर्णय तर घ्यावाच लागत होता. त्यामुळे मग आता ठरवलं की नाही, म्हटलं पेरूनच टाकावं, बघू आता समोर काय होते. तर म्हटलं बघा, आता तुम्हीच सांगा मंडळी, आभळ एवढं काळं होते, रोजचं सांगत आहे मी तुम्हाला, एवढं भयानक आभाळ काढं होते की असं वाटते किती पाऊस येणार किती नाही येणार, एवढं वाटते हे आभाळ पाहून. कालची गोष्ट तुम्हाला सांगू का, मी आहे ना काल व्हिडिओ नाही काढले, कारण शेतात काम होतं, कशा वेचायच्या होत्या तेच वेचत होती, तर व्हिडिओ नाही काढले. पण कालची गोष्ट कशी झाली माहिती आहे का, एवढं भयानक आभाळ आलं आणि असं वाटते किती कसा पाणी येईन. पण मंडळी एक थेंब पाणी नव्हता बघा. त्या पाण्याचं कसं असते, बिलकुल पाणी नव्हतं बरं. आणि जेव्हा खूप ऊन राहते तेव्हा पाणी असा बरसून जात होता. मे महिन्यामध्ये अवकाळी पाऊस, काही कारण नसताना मे महिन्यामध्ये पाऊस आला. आणि आता आमचं पेरणं सुरू आहे आणि आता बघा पाऊस पाहिजे तर आता आमचा काऊन थांबवले, तर आता पाऊस पाहिजे, तर आता पाऊस नाही आहे बघा. या पावसाचं असं असते, तर जेव्हा पाहिजे तेव्हा नाही आला. तर आता कसं थोडंसं संकटच येणार आहे असं वाटते शेतकऱ्यांवर. कारण कसं आहे माहिती आहे का, कोणत्या एवढ्या वर्षाच्या अनुभवामध्ये कोणतंच वर्ष असं नाही गेलं की मे महिन्यामध्ये पाणी आहे, असं कधीच झालं नाही. तर हे पहिलं वर्ष आहे की मे महिन्यामध्ये भर उन्हाळ्यामध्ये पाणी आला बघा. आणि असं नाही आला सारखा 10 दिवस पावसाळ्यासारखा पाऊस आला बघा. जिकडे पडला तिकडे, कुठे तर 10 आणि 15 दिवस पुण्यामध्ये सुद्धा पाऊस होता. न्यूजमध्ये मी ऐकलं. आणि तर आता आम्हाला असं वाटत आहे की मे महिन्यात पडला तर आता पडणार की नाही, तर हे सुद्धा आम्हाला थोडंसं विचार पडत आहे. पण शेवटी शेतकरी जे होईन ते पाहिलं जाईल, पण पेरावं तर लागणारच आहे ना. त्याच्यामुळे मग आता आम्ही ठरवलं की जे होईन ते पाहू आता, पण पेरायचं तर पेरायचंच आता. बघू मग आता कसं होते का नाही बघू. आता तुमच्या समोरच प्रत्येक व्हिडिओ येणारच आहे. पण सगळ्या याच्यातून एक शिकले मंडळी मी की हा वरचा देव सुद्धा माहिती आहे का, सगळ्यांना त्याची फुलसाथ असते असं नाही म्हणत नाही मी. आणि पण वेळच्या जेव्हा पाहिजे तेव्हा नाही पडत, नाही पाहिजे तेव्हा पडते. पण जेव्हा आपल्याला आवश्यक असते त्याची, आपण आता बघा, आता आमच्या शेतकऱ्यांचं कसं उजून गेलं आहे माहिती आहे का, एखादं तहानलं हे कसं राहते,
एकादशीचा उपवास राहते 2 दिवसाचा आणि खूप ताण बिना पाण्याचा उपवास समजा. आम्ही तर पाणी तरी पितो उपवासामध्ये, पण बिना पाण्याचा उपवास विचार करा तुम्ही. बिना पाण्याचा उपवास राहिला तर कसं वाटते. तर तशीच गत अगदी आमच्या शेतकऱ्याची झाली आहे. त्याचा उपवास आहे आणि तो कधी येईल आणि त्याचा उपवास कसा सुटेल असं आमचं झालं आहे बघा. आणि ही काळी सुद्धा खूप अशी वाट बघत आहे. आमचा शेतकरी हिच्यासाठीच वाट बघत आहे आणि ही सुद्धा वाट बघत आहे. तर बघू आता कधी येते. तर बघा मंडळी, आता आमच्या इथं जेवण सुरू आहे आणि जेवणामध्ये बघा फुलकोबीची भाजी आहे, फोडणीचं वरण आहे. तर आता आमचं इथे जेवण चालू आहे. किशोर सुद्धा बाजूला ठेवते पाण्याचं. तर या मंडळी जेवण करायला हो घेतो. तर बघा आता रोशनने आणली आहे भाजी याची आलूची. हे बघा. तर असं असते मंडळी आमचं शेतामध्ये आल्यानंतर सगळ्यांचे डबे हे वेगवेगळे असते आणि जेवण हे अत्यंत चांगलं होतं कारण 2-3 भाज्या भाजी एकदम मस्त. रोशननी मेथीची आलू मेथीची भाजी आणली. एकदम भारी भाजी होती बघा. मेथी टाकून आहे. आपल्या किशोररावनी आणली भेंडी एकदम. आणि आम्ही आणली फुलगोबी फोडणीचं वर. पंचपक्वान असल्यावर कोणाचं जेवण चांगलं नाही होणार सांगा बरं. तर बघा मंडळी, आता आपलं पेरणं आता अगदी झालेलंच आहे. तर आता व्हिडिओ इथेच थांबवते. तर व्हिडिओ आजचा कसा वाटला तर एक कमेंट करा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा बरं. काही चुकलं वाकलं किंवा तुमच्या मनातल्या कोणत्या तुम्हाला कोणते विचार असेल, कोणतं विचारायचं असेल तर नक्की एक कमेंट करत जा. रिप्लाय नक्की येईल.